नाशिकमधील खड्ड्यांवरून मुख्यमंत्री आक्रमक झालेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये 7 ऑगस्टला बैठक होणार आहे। नाशिकमधील खड्ड्यांचा मुख्यमंत्री आढावा घेतील। सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। शहरातील खड्ड्यांच्या विषयावर होणारी 7 तारखेची महासभा ही 8 तारखेला होणार आहे। तर यावेळी नाशिकमधील खड्ड्यांचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत। मुंबईत 7 ऑगस्टला या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या खड्ड्यांमुळे 5 जणांचा बळी गेला, त्यानंतर पुन्हा एका अपघाताची घटना ही समोर आलेली असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची दखल घेतली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत नाशिकच्या खड्ड्यांबाबत बैठक होणार आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये खड्ड्यांचा जो मुद्दा आहे तो गाजतोय। नाशिक शहरातील रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, विरोधक आक्रमक झालेला आहे। अशा सगळ्या अनुषंगाने नाशिक महापालिकेने या सगळ्या मुद्द्यावरती 7 तारखेला एक विशेष महासभेचं जे आयोजन केलेलं होतं किंवा महासभा बोलवली होती। पण आता 7 तारखेला स्वतः मुख्यमंत्री मुंबईत या सगळ्या संदर्भात बैठक हे घेणार असल्याने ही 7 तारखेची महासभा आता रद्द करण्यात आलेली आहे आणि ती महासभा आता 8 तारखेला नाशिक महापालिका घेणार आहे, अशा पद्धतीचं माहिती मिळते। मागच्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने खड्ड्याचा मुद्दा गाजतोय, या सगळ्या या मुद्द्यावरती आता स्वतः मुख्यमंत्री लक्ष घालणार आहेत आणि नाशिकच्या खड्ड्यावरून मुख्यमंत्री आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आणि 7 तारखेला मुख्यमंत्री स्वतः सगळ्या अधिकाऱ्यांना, महापौरांना आणि जे कोणी या सगळ्या अनुषंगाने काम करत आहेत या सगळ्या लोकांना मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलवलेलं आहे आणि नाशिकच्या खड्ड्यासंदर्भात मुख्यमंत्री स्वतः बैठक घेणार आहेत आणि त्यामुळे या बैठकीमध्ये काय काय निर्णय होतात किंवा मुख्यमंत्री काय सूचना देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश आहे। नाशिकमधले कोणते मोठे नेते, कारण महाजन आणि भुजबळ यांच्यामध्येही कुठेतरी कलगीतुरा रंगतोय का असं वाटत होतं, कोणते मोठे नेते या बैठकीत उपस्थित असतील? या सगळ्या घटनेनंतर किंवा या सगळ्या ज्या राजकीय संघर्ष आहे, या सगळ्या खड्ड्यांच्या मुद्द्यावर संघर्ष झालेला आहे, विरोधक आक्रमक झालेला आहे, सत्ताधारी सुद्धा अनेक वेळेस या सगळ्या संदर्भात आंदोलन केलेलं आहे आणि या सगळ्या घटनेनंतर आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि जे काही नाशिकमध्ये लोकप्रतिनिधी असतील किंवा सगळे विभाग प्रमुख म्हणजे खड्ड्यांसंदर्भात जे काम करतायत या सगळ्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः मुंबईमध्ये बोलवलेलं आहे आणि मुख्यमंत्री स्वतः या सगळ्या संदर्भात बैठक घेणार आहेत आणि म्हणूनच ही बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीमध्ये काय काय निर्णय होतात किंवा मुख्यमंत्री स्वतः काय सूचना देतात हे बघणं महत्त्वाचं असणार. निश्चित. किरण, या संदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.